नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही नदीचा व्ह्यू बघत असाल। जितका झकास माझ्या मागे व्ह्यू आहे तितकीच झकास ही प्रॉपर्टी आहे। तर मी आलेलो आहे आता यावेळेला बदलापूरमध्ये, आणि बदलापूरमधली ही बजेट फ्रेंडली आणि प्लस निसर्गाच्या जवळ असलेली, इकडे तुम्हाला इंडोर गेम्स आहेत, आउटडोर गेम्स आहेत, रूम्स एकदम बजेटमध्ये तुम्हाला क्लीन अँड नीट रूम्स भेटणार आहेत। सगळ्यात पहिलं सांगतो, बदलापूर स्टेशन पासून ही जी प्रॉपर्टी आहे ती फक्त 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। म्हणजे साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही स्टेशनवरून इकडे पोहोचू शकता, इतक्या जवळ प्रॉपर्टी आहे। स्टेशनवरून येत असताना रोड एकदम चांगला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक राईट लागतो ऑफ रोडिंगचा, तिकडे फार्मर्स डेचा पण बोर्ड लावलेला आहे। तर तो राईट घेऊन म्हणतो तुम्हाला थोडंसं म्हणजे 5 मिनिटाचं ऑफ रोडिंग करत तुम्ही डायरेक्टली या प्रॉपर्टीवरती पोहोचता। आणि जर मित्रांनो तुम्हाला इकडे बुकिंग करायची असेल तर बऱ्याच लोकांना इथे आता इन्क्वायरीसाठी नंबर पॉपअप झालेला असेल, त्यासोबतच गुगल मॅपची जी लोकेशन आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर मग डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा नक्की एकदा चेक करा। तर आता तुम्हाला ह्या प्रॉपर्टीचं नाव सांगतो। प्रॉपर्टीचं नाव आहे फार्मर्स डेन। आता ह्या रूटने आम्ही लोक पुढे आलो आणि तुम्ही माझ्या मागे इकडे पाहू शकता। तर माझ्या मागे हा फार्मर्स डेनचा मेन गेट आहे, आणि इथूनच आता आपण पुढे गेलो की ह्या प्रॉपर्टीला फार्मर्स डेन असं का नाव ठेवलंय ते तुम्हाला कळतं। बिकॉज प्रॉपर्टीमध्ये जसं आपण एंटर करतो ना, ते लिटरली खूप सारी झाडं आहेत। तर जसं तुम्ही फार्म हाऊसमध्ये घुसता ना, तर स्टार्टिंगलाच तुम्हाला बरीच फळांची फुलांची झाडं पाहायला भेटतात। तर आता हे बघा, आम्ही आता जाम पण घेतले, एकदम मस्त पिकलेले लाल लाल जाम, आणि पेरू पण आहे। तर मग अशी बरीच आंबा, चिकू वगैरेची वेगवेगळी झाडं आहेत। तर मग तुम्ही हे तोडू नका, तर हे आम्ही ओनरला विचारून घेतलंय। आणि सोबतच इकडे तुम्हाला स्टार्टिंगला बघू शकता की इथे पूर्ण बॅकअप आहे, म्हणजे जनरेटर बॅकअप दिलेलं आहे कंप्लीट प्रॉपर्टीला। म्हणजे इन केस लाईट जरी गेली, फ्लक्च्युएशन काय झालं तरी पण मग इथे हे बॅकअप तर आहेच, सोबतच सोलार सुद्धा लावलेले आहेत। म्हणजे कंप्लीट एक नंबर प्रॉपर्टी आहे। सुरुवातीलाच तुम्हाला बघा, ॲक्च्युली इंडोर गेम्सचा प्ले एरिया आहे, त्याच्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल सोलार सिस्टम पूर्ण लावलेली आहे। तर जसं आपण एंटर करतो त्याच्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला पार्किंग दिसेल। मस्त इकडे बरीच स्पेस आहे तुमच्या गाड्या वगैरे पार्क करायला। आणि गाड्या पार्क केल्यानंतर आपल्या इकडे ह्या बाजूला इथे ह्या साईडला आहेत आपल्या 4 रूम्स। तर मग विकेंडला वगैरे येत असेल, मोठा ग्रुप वगैरे, मोठ्या ग्रुपसाठी आणि मोठ्या फॅमिली ग्रुपसाठी आहे ना भाई, हायली रिकमेंडेड प्लेस आहे ही। का ते सगळं मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। आणि इकडे बघा हा बोर्ड बनवला, म्हणजे फोटो पॉइंट वॉन्टेड फॉर हॅव्हिंग टू मच फन ॲट फार्मर्स डेन। आपण जाऊया रूम्स पाहायला। तर इथे अशा टोटल 4 रूम्स आहेत। आपण आलेलो रूम्सची टूर करायला। ही सेकंड जी रूम आहे ती आपण पाहून घेऊया, बिकॉज फर्स्ट नंबरमध्ये ऑलरेडी गेस्ट आहेत। तर कोझी कम्फर्टेबल रूम्स आहेत इकडच्या, आणि बेसिक रूम्स आहेत, पण प्रत्येक रूम ही AC एअर कंडिशन असणार आहे। सोबतच तुम्ही बघू शकता किंग साईज बेड आहे, जिथे आरामात 2 ते 3 जण बेडवरती झोपू शकतात। आणि सोबतच तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेसेस ह्या प्रत्येक रूममध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत। रूम इतकी मोठी आहे की एका रूममध्ये 8 जण इझिली, म्हणजे फ्लोअरवरती आणि सोबतच बेड त्या रूममध्ये अकॉमोडेट इझिली होऊ शकतात। आणि प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम सुद्धा दिलेला आहे। एक रूम मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली, आता त्याच्या बाजूलाच लागून अशा 3 आणि 4 नंबरच्या रूम्स आहेत। 4 नंबरमध्ये आम्ही स्टे करतोय, सो लगेच तुम्हाला रूम नंबर 3 ची टूर देतो। रूममध्ये तुम्हाला किंग साईज बेड दिलेला आहे ऑब्व्हियसली, त्याच्यासोबतच इकडे मॅट्रेसेस दिलेले आहेत। प्रत्येक रूममध्ये AC हा दिलेला आहे, आणि सोबतच प्रत्येक रूमला अटॅच्ड वॉशरूम आहे। तर जर तुमचा 25 to 30 पर्सनचा मोठा ग्रुप आहे ना, तर मी सांगेन की भाई तुम्ही इकडे प्रायव्हेटली बुकिंग करा, मग तुम्हाला दुसऱ्या ग्रुपचं पण टेन्शन नाही, तुम्हाला इझिली म्हणजे प्रायव्हसी पण भेटेल। बाकी टूर मी तुम्हाला प्रॉपर्टीची पुढे करून देणारच आहे, पण आता आपला लंच लागणार आहे थोड्या वेळात। जर तुमचा मोठा ग्रुप असेल ना, तर मग विकेंडला ॲक्च्युली इकडे बुफे लागतो, पण आता ऑब्व्हियसली मी वीकडेजमध्ये जस्ट व्हिजिटला आलो आहे, तर त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारे आम्हाला प्रॉपर फूड काय असतं ते दाखवलं आहे। जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल ना मित्रांनो, तर तुम्हाला जाम मजा येणार आहे, बिकॉज इकडे एक टाईमला चिकन आणि मटन हा दोन्हीचा ऑप्शन तुम्हाला दिला जातो। बजेट काय असणार आहे, खूपच बजेट फ्रेंडली असणार आहे, तो मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। पण आता आपण पहिलं जेवणाचे ऑप्शन्स बघून घेऊया जे आम्हाला दिलेले आहेत। तर इकडे तुम्ही पाहू शकता, इकडे मस्त चिकन आहे नॉन व्हेजिटेरियनसाठी, आणि व्हेजिटेरियनसाठी इकडे डाळ राईस आहे, डाळ फ्राय दिलेला आहे, मस्त डाळ तडका। त्यासोबतच इथे तुम्हाला एक टाईमला भाकरी असते आणि एक टाईमला चपाती असतं, राईस। त्यानंतर मग इकडे आहे पनीर, मटर पनीर, आणि त्यानंतर तुम्हाला स्वीटमध्ये इकडे जिलेबी देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचं इकडे तुम्हाला प्रॉपर फूड देण्यात येणार आहे, आणि फूड क्वालिटी तर मी तुम्हाला खाल्ल्यानंतरच सांगेन। आणि स्टार्टरचा सुद्धा इकडे ऑप्शन आहे, तो मी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला सांगेन। तर आता आपण पहिलं आपलं हे मील एन्जॉय करूया, चला।
तर आता जेवण उरकलंय आणि जेवण एक नंबर आहे. आता इकडे आहे ना लिटरली असं ग्राउंड सुद्धा आहे ह्या साईडला, जिथे तुम्ही रिलॅक्स करू शकता. मित्रांसोबत गप्पा मारायला तिकडे सिटिंग सुद्धा केलेले आहे सेपरेटली, आणि असे झोके सुद्धा लावलेले आहेत झाडांना, जिथे तुम्ही मस्त निवांत हवेशीर वातावरणामध्ये मस्त रिलॅक्स करू शकता. आणि मागे तर नदीचा व्ह्यू सुद्धा आहे. तर आता मी सुद्धा जरा वेळ पडतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. वेळ आहे तुम्हाला पूर्ण फार्म हाऊसची पूर्ण टूर करून द्यायची. तर चला सोबत. आता इकडे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, इंडोर गेम्स आहेत, आउटडोर गेम्समध्ये लिटरली इकडे क्रिकेटचा टर्फ आहे. तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओच्या बघितलं असेल. मग तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी इथे बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे काय तर मग इथे ते लोक स्विंग आहे, झोपाळा आहे, त्याच्यानंतर मग घसरगुंडी, स्लाईड आणि सिसॉ वगैरे. रूम्सच्या अगदी बाजूला आहे ना हे बघा, इकडे गेम प्ले एरिया आहे, जिथे तुम्ही इंडोर गेम्स आपल्या ग्रुपसोबत फॅमिलीसोबत वगैरे एन्जॉय करू शकता. 2 कॅरम दिलेले आहेत आणि कॅरमची कंडिशन पण एक नंबर आहे. इकडे बघू शकता, इकडे तुम्ही टेबल टेनिस खेळू शकता. टेबल टेनिसचा टेबल आहे, मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता. माझा तर फेवरेट गेम आहे. या प्रॉपर्टीची जी खरी शोभा वाढवतात ना, त्या इकडे 2 गोष्टी आहेत ज्या इकडच्या खरंच हायलाईट करण्यासारख्या आहेत. आणि स्पेशली इतक्या कमी बजेटमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी ह्या प्रॉपर्टीमध्ये भेटतात. ऑब्व्हियसली स्विमिंग पूल ऑलमोस्ट प्रत्येक फार्म हाऊस रिसॉर्टमध्ये असतोच, पण इकडचा जो स्विमिंग पूल आहे तो स्पेशल आहे. बिकॉज इकडे अजिबात क्लोरीन वगैरे पाण्यामध्ये वापरला नाही जात. नॅचरल वॉटर आहे आणि क्लीन करताना फक्त ते लोक ब्लिचिंग वगैरे टाकतात, पण तुम्हाला डोळ्याला वगैरे काही त्रास नाही होणार, स्किनला काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि त्यासोबतच इकडे रेन डान्स सुद्धा आहे. सो गाणी लावून तुम्ही रेन डान्समध्ये मस्त नाचू शकता, गाऊ शकता, मजा करू शकता. तर आता ह्या प्रॉपर्टीवरती आहे ती म्हणजे क्रिकेट टर्फ. तर मग लिटरली केवढा मोठा क्रिकेट टर्फ आहे बघा. म्हणजे तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत वगैरे येता येतं. भाई साहब, लिटरली मला रिग्रेट होत आहे की मी माझ्या ग्रुपला का नाही घेऊन आलो. पण खूप मोठा क्रिकेट टर्फ आहे आणि स्पेशली इकडे प्रॉपर लाइटिंग वगैरे केलेली आहे. म्हणजे तुम्ही रात्रीच्या वेळेला सुद्धा स्विमिंग पूलमध्ये तर जाऊ शकता, पण सोबतच क्रिकेट सुद्धा इकडे खेळू शकता. तर आपल्या रिसॉर्टवरून, फार्म हाऊसवरूनच डायरेक्ट हा एंट्री गेट केलेला आहे, कनेक्टेड टू दिस रिव्हर. आणि विचार करा, एप्रिलचा हा महिना आहे, सुरुवात आहे महिन्याची. पाणी बघा किती मस्त आहे आणि तिकडे काही मुलं मस्त मजा करतात, पाण्यामध्ये पोहत आहेत. तुम्ही इथे फोटोज वगैरे काय भारी काढू शकता. आणि पावसाळ्यात तर इकडचा माहोल वेगळाच असेल. बदलापूरमधली आहे ना, मी खूप कमी प्रॉपर्टीबद्दल बोलतो, पण यार ये प्रॉपर्टी ने दिल जीत लिया, ये फार्म हाऊसने मेरा दिल जीत लिया. खूपच सुंदर एक्सपिरियन्स आहे. ही उल्हास नदी ॲक्च्युली, पण पाणी तुम्ही बघू शकता केवढं क्लीन आहे. तर आता आपण जरा ड्रोन शॉट्स इकडे एन्जॉय करूया. चला. आता संध्याकाळ झाली आहे आणि इकडे आहे ना दुपारच्या वेळेला जर तुम्ही याल तर तेव्हा सुद्धा किंवा संध्याकाळच्या वेळेला सुद्धा तुम्हाला टोटल 14 प्रकारचे वेगवेगळे स्टार्टर्स दिले जातात. त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही इन्क्लुडेड आहेत. वेगवेगळे स्टार्टर्स तुमच्या पॅकेजमध्ये, त्याची एक्स्ट्रा कॉस्टिंग नाही आहे, पॅकेजमध्येच तुमच्या हे इन्क्लुडेड असणार आहेत. तर मला नाही वाटत आतापर्यंत मी एवढे रिसॉर्ट फार्म्स केले आहेत पण कुठे तुम्हाला स्टार्टर्स दिले जातात. सो लेट्स सी काय काय असणार आहे. आता मी थोडंफार ऑप्शन्स तुम्हाला दाखवतो. तर इकडे तुम्ही पाहू शकता, इथे आता एग्स आहेत, बॉइल्ड एग्स. त्याच्यानंतर मग इकडे क्रॅब आहे, त्याच्यानंतर इथे फिश फिंगर आहे, चिकन लॉलीपॉप आहे. त्याच्यानंतर मग इथे कलेजी फ्राय सुद्धा दिलेला आहे. त्यासोबतच इकडे व्हेजमध्ये फ्रेंच फ्राईज आहेत. आता फटफट स्टार्टर्स तर मी तुम्हाला दाखवले, किती सारे ऑप्शन्स आहेत, काय आहे. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला पॅकेज एक्सप्लेन करतो. आय होप तुम्हाला इकडच्या सगळ्या गोष्टी आवडल्या असतील. आणि आता माझ्यासोबत जे आहेत ते इकडचे आहेत ओनर स्वतः, अरुण सर. खूप मस्त एक्सपिरियन्स होता आणि मजा आली. लिटरली तुम्हाला म्हणजे ना गावी वगैरे आपण जातो ना आणि तिकडची तशी वाईब येईल कम्प्लिटली. आणि नेक्स्ट टाइम मी सरांना सांगितलं आहे, आय विल कम विथ माय फॅमिली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, फोटोज आणि व्हिडिओज ह्या प्रॉपर्टीला जस्टिस नाही करत. बिकॉज तुम्ही इकडे आल्यानंतरची जी वाईब आहे ना ती कम्प्लिटली डिफरंट आहे. एकदम निवांत, शांत आणि मस्त एकदम. आणि त्याच्यात टर्फ, स्विमिंग पूल आणि बाजूला नदी, ह्या गोष्टींनी तर 4 चांद लावलेले आहेत. तर आता मला तुम्हाला इकडचे पॅकेजेस एक्सप्लेन करायचे आहेत की पॅकेजेस इकडे काय असणार आहेत. तर खूपच बजेट फ्रेंडली पॅकेजेस ठेवलेले आहेत सरांनी. त्यामध्ये फूडची क्वालिटी
अप्रतिम आहे. स्पेशली आता मी तुम्हाला पॅकेजेस सांगतो, खूपच बजेट फ्रेंडली असणार आहेत. तर मग इकडे पॅकेजेस स्टार्ट होतात 900 रुपीज पर पर्सन पासून विथ फूड आहे सर, बरोबर? विथ ब्रेकफास्ट, स्टार्टर, लंच, चाय बिस्किट. चाय बिस्किट डे पिकनिक मध्ये. डे पिकनिक मंडे टू जर सॅटर्डे तुम्ही येत असाल तर 900 रुपीज पर पर्सन आहे, त्याच्यामध्ये तुमचं फूड इन्क्लुडेड असणार आहे. आणि जर संडेला तुम्ही येत असाल डे पॅकेजसाठी तर त्याचं 1000 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड असणार आहे. फूड अँड स्टार्टर राईट. त्याच्यामध्ये तुमचा रूम सुद्धा इन्क्लुडेड असणार आहे. आणि यामध्ये आता जर तुम्हाला इकडे स्टे करायचं असेल तर तुम्ही मंडे टू संडे कधीही आलात, वीकडेज असू दे किंवा वीकेंड असू दे, तर मग तुमचा जो पॅकेज असणार आहे तो असणार आहे 1700 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग फूड. आणि यामध्ये तुमचा ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंगला टी, स्नॅक्स आणि त्याच्यानंतर जे सगळं तुम्हाला स्टार्टर्सचे ऑप्शन्स दाखवले ते, लंचमध्ये मटन आणि चिकन दोन्ही, डिनरमध्ये तुम्हाला चिकन अमृतसरी आणि त्यासोबतच चिकन फ्राय करी असतो आणि चिकन फ्राय सुद्धा असणार आहे. हां, तर मग ह्या सगळ्या गोष्टी लिटरली बाकी तुम्हाला कुठेच ठिकाणी मला नाही वाटत भेटणार. आणि ह्याचं जे पॅकेज आहे ते आहे जस्ट 1700 रुपीज पर पर्सन इन्क्लुडिंग ऑल दिस थिंग्स, इन्क्लुडिंग फूड अँड स्टार्टर. 14 स्टार्टर, एका माणसाला 14 स्टार्टर. व्हेज नॉनव्हेजचा ऑप्शन पण असतो. बरोबर, व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत. आणि 23 आवर्सचा तुम्हाला स्टे असणार आहे. तर मग खूप सॉर्टेड आहे, खूप मस्त प्लेस आहे. आणि नक्कीच तुम्ही प्लॅन करा विथ युअर फॅमिली अँड विथ युअर फ्रेंड्स. सो थँक्यू सो मच सर. आणि आय होप माझी जी व्हिडिओ बघून येतील त्यांना सुद्धा इकडे आवडेल. थँक्यू. येस. नेक्स्ट टाइम पक्का आई विल कम विथ माय फैमिली. पक्का डिस्काउंट दे देना मुझे. और जो मेरा वीडियो देख के आएंगे वीकडेज में उनको भी थोड़ा बहुत डिस्काउंट दे देना. आपका नाम लेकर तो देगा. श्योर. तर मग चॅनलचं नाव सांगा वीकडेज मध्ये, वीकेंडला नाही, वीकडेज मध्ये मंडे टू फ्रायडे मध्ये येत असाल तर डिस्काउंट भेटून जाईल तुम्हाला. तर मग आता हा व्हिडिओ मी इकडे संपवतोय. तर व्हिडिओ आवडलाय तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.